आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। माया जर अथर्वची बायको झाली ना तर वेदाच्या जीवाला धोका असेल तिच्यापासून। मायाताई, आत्ताच झोपवलंय तिला। तुझं पण आवरून घे, फक्त आवाज नको करूस, ठीक आहे? मायाताई, काय ग? एक विचारू का? हा विचार ना। तुमचं वेदावर किती प्रेम आहे? अगं हा काय प्रश्न आहे? मीरा, अगं प्रत्येकाला स्वतःचा जीव खूप महत्वाचा असतो, पण माझ्यासाठी माझ्या जीवापेक्षा जास्त मला वेदाचा जीव महत्वाचा आहे। अगं माझी अंबिका माझी मैत्रीण, तिची शेवटची खूण आहे ग ही। तिला जीवापाड जपते मी। तुम्ही वेदाला कधी अंतर येऊ देणार नाही ना? मीरा, अगं तू काय विचारतेस हे? कोणी तुला काही बोललं का? नाही नाही, असं म्हणतात ना की बाईला आपलं मूल झालं की सावत्र मूल नकोसं वाटतं। उद्या तुम्हाला बाळ झालं की तुम्ही वेदाला सावत्र मुलीसारखी वागवूक नाही ना देणार? मीरा, अगं तू काय बोलतेस? माझ्या स्वप्नातही मी असा विचार करणार नाही। तुला मी सांगितलेलं ना, वेदाला अंतर द्यायला नको म्हणून मी कधीच स्वतःचं मूल जन्माला घालणार नाही। मला मला माफ करा मायाताई। इट्स ओके, इट्स ओके। मीरा, अगं तू माझ्या लहान बहिणीसारखी आहेस। तुझ्या मनात कुठलीही शंका आली, काहीही विचार आले, तू मला विचारू शकतेस, तेवढा हक्क आहे तुझा।